नमस्कार मित्रांनो, आपण 28 फेबसाठी मार्केट अनालिसिस व्हिडिओ रेडी केलेला आहे. तर मध्ये काही थोडेसे प्रॉब्लेम्स आल्यामुळे आपण व्हिडिओ स्किप झाले. मी तुम्हाला बोललो होतो आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील. पण मध्ये थोडेसे फंक्शन्स वगैरे येत असतात. फॅमिली फंक्शन्समुळे त्या गोष्टी आपल्याला सेटअपवरच नव्हतो. त्यामुळे आपण आपला स्टडी झाला नाही आणि स्टडी झाला नाही तर आपण व्हिडिओ डायरेक्टली बनवू शकत नाही. आधी मला स्टडी करावा लागतो, मग मी तुमच्या समोर मांडतो. तर तुम्हाला माहितीच आहे. तर असो, जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतच असतो. ज्या दिवशी मी सेटअपला असतो, त्या दिवशी मी नक्कीच व्हिडिओ अपडेट करत असतो. तर बघायला गेलं तर 1 मंथ पासनं म्हणजे हा पूर्ण जो फेब आहे, तर फेब्रुवारी आपला पूर्ण साइडवेज गेलेला आहे असं समजायला हरकत नाही बघा. त्या रेंज कशा असतात बघा. पूर्ण काही लोकांचे स्टॉप लॉसेस गेले. काहींना भेटल्या एंट्र्या भेटल्या, कोणाला भेटल्या ज्यांनी लाँग टाईमसाठी होल्ड केलं, त्यांचे प्रीमियम डंप झाले. म्हणजे म्हणायला गेलं तर पंप अँड डंपच चालू होतं पूर्ण फेब. एवढा काही चांगला मंथ हा निघालेला नाहीये. तर याचे 1-2 दिवस बाकी राहिलेले आहेत. त्यानंतर आपला मार्च चालू होईल. बघू आता मार्चमध्ये कसं चाललेलं आहे. आणि मी मागचा जो व्हिडिओ बनवला होता, तर त्याच्यात आपण ट्रम्पचं सांगितलंच होतं. तिकडे थोडं अमेरिकेत ट्रम्प जे त्यांचे रूल्स रेग्युलेशन थोडे चेंज झालेले आहेत आणि त्याचे इफेक्ट सुद्धा अमेरिकन मार्केटचे आपल्या इंडियन मार्केटला आलेले आहेत. तर ते असो, मी आता जास्त काही मोठा व्हिडिओ आज होणार नाही आपला. मी डायरेक्ट आपलं जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतात, जे मी नेहमीप्रमाणे तुम्हाला शेअर करत असतो, ते शेअर करून देतो. हा कुठला चार्ट आहे आपला? हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीच्या चार्टला 2च रेजिस्टन्स काढलेले आहेत. हे जे रेड आहेत ते आपले रेजिस्टन्स आहेत आणि जे ग्रीन आहेत ते सपोर्ट असतात. आणि त्यांना कसं प्ले करायचं हे मी मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे प्ले करायचं आजही सांगून देईल. हे बघा, आपला फर्स्ट रेजिस्टन्स जो आहे तो 49,100 ला जाईल. 49,100 फर्स्ट रेजिस्टन्स. तुम्ही पेपरवर नोट डाउन करून घ्या. त्यानंतर तुमचा सेटअप लॅपटॉप, पीसी जो असेल त्याला तुम्ही ह्याचे आपला ड्रॉ असतात ते नंतर करून घ्यायचं. सेकंड रेजिस्टन्स घ्या आपला 48,800. त्यानंतर फर्स्ट सपोर्ट राहील आपला 48,450. सपोर्ट आहे मित्रांनो, 1 मिनिटं. तो सपोर्ट आहे आपला, हा जो ग्रीन सपोर्ट आहे तो येईल आपला 48,400 515. ओके. त्यानंतरचा सेकंड सपोर्ट घ्या मित्रांनो 48,450. 100 पॉईंटचा हा झोन आहे, हा 100 पॉईंटचा आहे. त्याच्यानंतर हा पुट साईडचा झाला. ओके. आणि त्याच्यानंतरचा डायरेक्ट 48,000 आपला लास्ट सपोर्ट. तर याच्यामध्ये मार्केट उद्या बघू, आता उद्या कसं प्ले होतं मार्केट. त्या मार्केटच्या सिच्युएशनवर डिपेंड करतं. पण बँक निफ्टीचे प्रीमियम थोडे हाय झालेले आहेत. तरी आपण बघू शकतो बघा, बँक निफ्टीचे प्रीमियम असतात ते आज एक मंथली एक्सपायरी होती त्याच्यामुळं कमी बघा. 48,200 चा जो प्रीमियम आहे ते 540. हे खूप हायली गेलेले स्ट्राईक प्राइस. आपल्या व्यवस्थित चूज करायचा आणि त्यानुसार आपण ट्रेड करायचा मित्रांनो. जी स्ट्राईक प्राइस असते ती चुकली तर आपला गेम वाजून जातो मित्रांनो मार्केटमध्ये. कारण की विषय कसा असतो, आपण थोडं स्वस्ताच्या नादात लांबच्या स्ट्राईक प्राइसला जातो आणि त्याचे जे प्रीमियम असतात ते पंपही करत नाही आणि डंपही करत नाही, डायरेक्ट झिरो होतात. त्यामुळं ते सांभाळून स्ट्राईक प्राइस चूज करायच्या. इन द मनी, ॲट द मनी, आउट ऑफ द मनी, या ज्या अशा 4 स्ट्राईक प्राइस असतात त्याच्यातला इन द मनी आणि ॲट द मनीला जास्त फोकस करायचा. आणि आउट ऑफ द मनी नाही घेतलं तरी खूप चांगलं असतं. आणि जे रिटेलर्स आहेत त्यांना आउट ऑफ द मनी मध्येच घेऊन मार्केट फसवतं. आपल्याकडं कॅपिटल कमी असल्यामुळे आपण आउट ऑफ द मनी जातो. आता मार्केट 22,545 ला चाललेलं आहे, तर आपण डायरेक्ट 20,000 ची स्ट्राईक प्राइसला जातो. म्हणजे 2,000 प्रिव्हियसला जाऊन आपण डायरेक्ट मार्केटला तिथल्या स्ट्राईक प्राइस यूज करतो आणि
तिथपर्यंत ते मार्केट जातच नाही आणि तिथले प्रीमियम वाढत नाही, डायरेक्ट झिरो होतात मित्रांनो. तरी आता मंथली एक्सपायरी झालेली आहे. आधी खूप गोंधळ व्हायचा जे वीकली एक्सपायरी व्हायची तेव्हा. तर चला आता रेजिस्टन्स घ्या. हा आता निफ्टी 50चा चार्ट चाललेला आहे. बँक निफ्टीचे दिलेले आहेत आपण लेवल आणि निफ्टी 50चा घ्या. 50चा 22,575. एक मिनिटं. हे बघा 22,500 ला 1 मिनिटं खाली वर झालेल्या आहेत थोड्या लेवल. 20,575. ओके, हा 75 आला. त्याच्यानंतर 22,750. हा बरोबर आहे. तर हा फर्स्ट रेजिस्टन्स घ्या 22,750. सेकंड रेजिस्टन्स घ्या 22,500. 50 किंवा 70-50 कुठलाही घेतलं तरी चला 70 घ्या. त्यानंतर सपोर्ट घ्या. फर्स्ट सपोर्ट 22,450 आणि त्यानंतरचा जो सेकंड सपोर्ट आहे 20,380. तर याला कसं प्ले करायचं मित्रांनो, मी बँक निफ्टीचं रिस्की आहे, बँक निफ्टीचं थोडं रिस्की आहे त्याच्यामुळं त्याचं घ्या. हे बघा मार्केटने जर ह्या लेवल ग्रीन लेवल ही खाली तोडली उद्या, सेलिंग साईडला गेलं मार्केट, तर इथपर्यंत अप्रोच होऊ शकतं आणि इथून बाउन्स बॅक सुद्धा घेऊ शकतं. फर्स्ट लेवल पासून सुद्धा बाउन्स बॅक घेऊ शकतं आणि सेकंड लेवल पासून सुद्धा बाउन्स बॅक मार्केट करू शकतं. कारण की जे वरचे जे स्टॉप लॉसेस राहिलेले आहेत बघा, मी तुम्हाला 15 मिनिट टाइम फ्रेमला दाखवतो. हे जे लेवल आपले पेंडिंग पडले आहेत वरच्या इथले स्टॉप लॉसेस, हे घ्यायला मार्केट रिव्हर्स मध्ये येऊ शकतं मित्रांनो. तर बघा 5 मिनिट टाइम फ्रेमला कसं प्ले करायचंय. या खालच्या लेवल्स इथपर्यंत या झोन मध्ये ट्रेड करायचाच नाही मित्रांनो. हा फर्स्ट रेजिस्टन्स आणि फर्स्ट सपोर्ट मध्ये पूर्ण दिवस जरी मार्केट अडकलेलं राहिलं तरी त्याच्यात आपल्याला मार्केटमध्ये कुठलाही ट्रेड पंच करायचा नाहीये. समजा फर्स्ट रेजिस्टन्स अप्पर साईडला ब्रेक झाला आणि थोडे बायर्स जर आपल्या मार्केटमध्ये यायला लागले तर आपल्याला कळून जातं की कुठल्या स्ट्राईक प्राइसला किती बाहेर बसलेले. तेवढं बेसिक नॉलेज प्रत्येकाला असतं जो मार्केट खेळतो त्याला. तर त्यानुसार बघायचं आणि तुम्ही अप्पर साईडला सुद्धा ट्रेड करू शकतात. व अप्पर साईडच्या या 2 लेवल दिलेल्या आहे आणि जर गॅप अप ओपन होऊन जाईल, या सगळ्या लेवल ब्रेक झाल्या तर मार्केट अप्पर साईडला जाईल, पण तसे चान्सेस कमी आहेत. आणि जर खालच्या साईडला गेलं तर मग निफ्टी 50 जे समजून घ्या तुम्ही खूप खालच्या लेवलला मार्केट पडेल या लेवल ब्रेक झाल्यानंतर. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथंच थांबतो.